पुढचा प्रश्न घेतोय आपण. प्रश्न क्रमांक 2. बघा या ठिकाणी काय म्हणतंय, ए हा डी चा भाऊ आहे. ए कोणाचा भाऊ आहे? डी चा. सिबलिंग म्हणजे बरोबरचं चिन्ह दोघांमध्ये. मग या ठिकाणी लिहू आपण ए बरोबर डी. लिहिलं ए बरोबर डी. काय म्हणतंय, ए हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? डी चा. मग ए झाला मेल. काय झालं? ए मेल. बरोबर की नाही? डी माहित नाही, पुढे वाचू आपण, मग कळत नाही तर नाही कळणार, ते बघू आपण. या ठिकाणी काय म्हणतंय, डी हे बी चे वडील आहे. हे डी कोणाचे वडील आहे? हे वडील आहे म्हणजे हे पहिले तर मेली. डी काय वडील आहे? कोणाचे वडील आहे? बी चे. मग या बी चे वडील आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणतंय, बी आणि सी या बहिणी आहे. बी आणि सी काय बहिणी? बी आणि सी बहिणी म्हणजे ही पण कोण आहे? बी फिमेल. सी पण कोण आहे? फिमेल. मग पुढे काय विचारलं तर सी चे ए शी नातं काय? सी चे सी कोण आहे? फिमेल. ए कोण आहे? मेल. म्हणजे काय? सी चे ए शी नातं काय? बघा इथं काय विचारलं तर ए चे डी शी नातं काय? तर ए ही डी ची नाते. ए ही कोण आहे? डी ची नाते. तर सी कोण आहे इथं? ए ची कोण आहे? असं विचारलं. ठीक आहे. मी दोन्ही पण या ठिकाणी लिहून देतो. ठीक आहे. बघा पहिलं काय, सी ची ए कोण आहे? सी चे ए शी नातं काय? इथं होतं ए चे डी शी नातं काय? ए ही डी ची कोण? ए ही डी ची कोण? ए ही डी ची कोण? तसं सी ही ए ची कोण? मग सी ही ए ची कोण? ठीक आहे. लाईट गेली. आणि ए ही सी ए ही नाही, ए हे होईल ना. ए हे सी चे कोण? असा प्रश्न आहे. ठीक आहे. मग सी ही ए ची कोण? तर सी ही ए ची कोण? बघा हे दोघे भाऊ 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 आणि या डी ची कोण आहे? मुलगी. ही पण मुलगी, ही पण मुलगी, दोन्ही पण काय आहे? मुली. मग डी ची मुलगी आहे. मग ए ची कोण आहे? ती पुतणी. ए ची कोण आहे? पुतणी. कळतंय का? मग सी ही ए ची पुतणी आहे. सी ए ची काय? पुतणी. आणि ए हे सी चे काका किंवा काय रे? चुलते. चुलते. विचारलं काय? सी ही ए ची कोण? विचारलं काय? सी ही ए ची कोण? सी चे ए शी नातं म्हणजे काय माहिती का? सी ही ए ची कोण? तर सी ही ए ची पुतणी. काय उत्तर मग इथं? पुतणी. पुतणी निस असं उत्तर आहे. बघू आपण, चेक करू. ठीक आहे. चेक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2. सी ही ए ची पुतणी आहे. बघा सी ही ए ची पुतणी आहे. उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. कळालं? कळालं? कळालं का? असं विचारलं ए चे डी शी नातं काय म्हणजे ए हे डी चे कोण? असं विचारलं सी चे ए शी नातं म्हणजे सी ए ची कोण? कळलं का? सी ए ची कोण? कळलं का? इकडे आहे का? सी चे ए शी नातं म्हणजे सी ए ची कोण? इथं पण तोच प्रश्न विचारलेला आहे. कळालं? हे कळालं? पुढचा प्रश्न आपण बघूयात. ठीक आहे.